नमस्कार मंडळी, चला तर आज ब्रेडपासून बनणारा 10 मिनिटात अगदी चटपटीत खमंग असा टेस्टी पदार्थ बनवूया। हा पदार्थ लहान मुलेच काय मोठे देखील आवडीने चाटून पुसून खातील। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये 1 वाटी बेसन घालायचं, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। ही काश्मीरी मिरची पावडर फक्त कलरसाठी वापरायची आहे, तिखट जास्त नसते ही। अर्धा चमचा धणे आणि जिऱ्याची पूड घातलेली आहे, म्हणजेच पावडर घातलेली आहे। 1 चमचा जिरं। आता आपण बेसन आणि ब्रेडचा पदार्थ बनवणार आहोत, तर तो पचनासाठी हलका जावा यासाठी यामध्ये 1 चमचा ओवा हातावर अशा पद्धतीने क्रश करून घालायचा। यामुळे फ्लेवर देखील खूप छान येतो, तर ओव्याचा वापर तुम्ही नक्कीच करा। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं। सुरुवातीला थोडंच पाण्याचा वापर करायचा, गरज लागली तसं पाण्याचा वापर करायचा। तर 1 वाटी बेसनसाठी मी आधी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन यामध्ये छान स्मूथ टेक्स्चरमध्ये आलं पाहिजे। तर तुम्ही पाहू शकता हे थोडंसं बॅटर मला घट्ट वाटतंय, म्हणून मी अजून अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे। म्हणजे 1 वाटी बेसनला 1.5 वाटी मी पाणी घालून छान घोटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये अर्धा चिरलेला बारीक कांदा घातलेला आहे। तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ किती प्रमाणात बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पदार्थाचा वापर करू शकता। अर्धी मी सिमला मिरची बारीक कट करून घेतली। अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। यामध्ये भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। 2 हिरव्या मिरचीचे तुकडे मी करून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेली आहेत। मूठभर कोथिंबीर घालायची। अगदी पाव चमचा चिली फ्लेक्स फ्लेवर येण्यासाठी घातलेला आहे। तुम्ही चिली फ्लेक्स नाही घातले तरीसुद्धा चालेल, चिली फ्लेक्स ऑप्शनल आहेत। आता सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं हे टेक्स्चर आता रेडी झालेलं आहे। अशा पद्धतीचं टेक्स्चर पाहिजे, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही। आता इथे मी 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। हे बघा, अशा पद्धतीने 4 ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आणि आपण हा नाश्ता बनवायच्या आधी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। तेल घालायचं थोडंसं आणि याला ब्रशने ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे तेल छान पसरवून घ्यायचं। बेसनचं जे बॅटर आपण घेतलेलं आहे त्यामध्ये ब्रेडचे स्लाइस अशा पद्धतीने डीप करायचे आहे। भाज्या सगळ्या व्यवस्थित याला लागल्या पाहिजेत आणि हे एक एक स्लाइस असे पॅनवर ठेवून द्यायचे। तर जितके मावतील तितके स्लाइस तुम्ही यामध्ये ठेवू शकता। तर मी 2च स्लाइस ठेवणार आहे। तर हे बघा, दुसरा स्लाइस देखील असाच डीप करायचा आहे बेसनमध्ये आणि यानंतर असा ठेवून द्यायचा। वर जर भाज्या कमी लागल्या असतील तर तुम्ही चमच्याने घालू शकता। गॅस मी इथे मीडियम ठेवलेला आहे, फास्ट करू नका, नाहीतर आपला नाश्ता जो आहे तो करपेल। आता ब्रेडच्या वरच्या साईडला सुद्धा बेसनचं हे बॅटर थोडंसं असं घालून घ्यायचं, म्हणजे भाज्या व्यवस्थित वरच्या साईडला देखील लागल्या जातात। मी गॅस मीडियमच ठेवलेला आहे, जास्त फास्ट करू नका। एका बाजूने छान खमंग भाजून घ्यायचं आहे आणि नंतर याला पलटून अशा पद्धतीने घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता याला कलर मस्त आलेला आहे। दुसरा ब्रेड देखील अशाच पद्धतीने पलटून घ्यायचा आहे आणि छान खरपूस कलर चेंज होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे। वरून थोडं असं प्रेस करायचं आहे, त्यामुळे हा नाश्ता चांगला खरपूस भाजला जातो। पुन्हा एकदा याला पलटून घेऊया। असं आलटून पालटून दोन्ही बाजूनी छान कलर येईपर्यंत आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत याला मस्त भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता कमी तेलातच आपण हा नाश्ता छान बनवलेला आहे। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा तयार होतो मंडळी, एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका। हा आता नाश्ता तुम्ही पाहू शकता मस्त तयार झालेला आहे, काढून घेऊया। दुसरा देखील नाश्ता अशाच पद्धतीने बनवून घेतलेला आहे आणि तो सुद्धा काढून घ्यायचा आहे। बाकीच्या ब्रेडचा नाश्ता सुद्धा असाच बनवून घ्यायचा आहे। तर हे पहा, मस्त आपला व्हेजिटेबल ब्रेड टोस्ट सँडविच तयार झालेला आहे। मार्केटमधून आणून खाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने घरीच बनवून ट्राय करा, खूपच चविष्ट लागतो। मार्केटपेक्षाही भन्नाट चव येते। आपण यामध्ये काही भाज्यांचा वापर केलेला आहे, तर हा पौष्टिक देखील आहे। तुम्ही म्हणाल बेसन घातलेलं आहे, तर बेसन हे प्रोटीन असल्यामुळे पौष्टिकच आहे। कधीतरी बेसनचा वापर करून हा नाश्ता बनवून खायला काहीच हरकत नाही। तर हे बघा, हे असे मी कट करून घेतलेले आहे। एका स्लाइसचे 2 तुकडे केलेले आहे। मुलांना हे तुम्ही डब्यामध्ये सॉस बरोबर
देऊ शकता। मुलांनाच काय मोठ्यांना देखील चटपटीत खायची कधीतरी इच्छा होते, तर असं घरीच तुम्ही जर बनवून दिलात तर ते आवडीने खातील। हा नाश्ता बनवून तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळच्या वेळी त्यांना टी टाईम स्नॅक्स म्हणून देऊ शकता। बाहेरून आणून देण्यापेक्षा घरात अगदी 10 मिनिटात तयार होणार हा नाश्ता तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक जरूर करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।